पण एक्झॅक्टली डायबिटीस का झालेलं आहे? म्हणजे पूर्वी तर आतापर्यंत तुम्ही सगळेजण ठीक होता आणि अचानकपणे तुम्हाला कळतं की तुम्हाला डायबिटीस झालाय, तुमच्या ब्लड मधल्या शुगर लेवल वाढत चालल्यात. म्हणजे आपल्या शरीरात एक्झॅक्टली चेंज काय झालेला आहे, असा काय बदल झालेला आहे, अशी काय गडबड झालेली की ज्याच्यामुळं आपल्याला या ब्लड मधल्या शुगर लेवल वाढत चाललेल्या आहेत. आपण बोलतोय टाईप 2 डायबिटीस विषयी. तर आपल्या शरीरात काय गडबड झाली हे जर तुम्हाला कळालं तर डेफिनेटली आपल्याला ती गडबड ठीक करता येईल. तो जो काय प्रॉब्लेम झालेला आहे त्याला आपल्याला रिपेअर करता येईल. आणि त्यासाठीच डायबिटीस एक्झॅक्टली काय असतो हे आपल्याला माहित पाहिजे. तर जो टाईप 2 डायबिटीस असतो त्याच्यामध्ये आपल्याला इन्सुलिन रेजिस्टन्स नावाचा एक प्रॉब्लेम डेव्हलप झालेला असतो. आणि इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणजे तुमच्या ब्लड मधल्या शुगरला आपल्या लिव्हरमध्ये किंवा मसल्समध्ये किंवा इतर ऑर्गन्समध्ये पोहोचवण्याचं काम जे ते आपल्या पॅन्क्रियाज मधून सिक्रीट होणारं इन्सुलिन करत असतं. मात्र आपले मसल्स आणि आपला लिव्हर, आपले फॅट सेल्स आणि इतर ऑर्गन्स यांना इन्सुलिन रेजिस्टन्स डेव्हलप झालेला असतो. म्हणजे हे जे ऑर्गन्स आहेत त्याचे सेल्स जे आहेत ते आपल्या इन्सुलिनला प्रॉपरली रिस्पॉन्ड करत नाहीत. त्यामुळं इन्सुलिनचं जे महत्वाचं काम आहे की आपल्या ब्लड मधल्या शुगरला आपल्या लिव्हरमध्ये आणि मसल्समध्ये आणि इतर ऑर्गन्समध्ये पोचवायचं, ते प्रॉपरली होऊ शकत नाही. कारण आपल्या शरीरातले जे ऑर्गन्स सांगितले मी, लिव्हर किंवा मसल्स, ह्याच्यातले जे सेल्स आहेत त्याच्यामध्ये जो इन्सुलिन रिसेप्टर सिग्नलिंग जो पाथवे बनलेला असतो तो सिग्नल डिस्टर्ब झालेला असतो. कारण आपली जी लाईफस्टाईल आहे ज्याच्यामध्ये आपलं फॅट पर्सेंटेज वाढत चाललंय किंवा आपला मसल लॉस झालाय किंवा आपल्या स्ट्रेस लेवल्स वाढत चाललेले आहेत, तर ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढत चाललेला आहे किंवा स्टेरॉइड मेडिकेशन्समुळे जो स्ट्रेस लेवल वाढत चाललेले आहेत किंवा आपला टिश्यू डॅमेज होत चाललेला आहे, त्याच्यामुळं हा जो इन्सुलिन रिसेप्टर सिग्नल जो आहे तो जो पाथवे जिथून ह्या इन्सुलिनला आणि ब्लड मधल्या ग्लुकोजला एकत्रितपणे आपल्या लिव्हरमध्ये, मसल्समध्ये आणि इतर ऑर्गन्समध्ये एंट्री भेटते, त्या सिग्नल पाथवे डिस्टर्ब व्हायला लागलेला आहे. आणि त्या डिस्टर्ब झालेल्या सिग्नल पाथवेलाच आपण इन्सुलिन रेजिस्टन्स असं म्हणू शकतो. तर हा जो पाथवे डिस्टर्ब होण्याचं जे बेसिक सगळ्यात महत्वाचं जे रिझन समोर आलेलं आहे ते हे आहे की आपलं वाढलेलं फॅट पर्सेंटेज. आपलं जे फॅट आहे त्याच्यामधून TNF अल्फा नावाचे इन्फ्लमेटरी सायटोकाइन्स रिलीज होत असतात. म्हणजेच आपण सोप्या भाषेत म्हणूया की टॉक्झिन्स रिलीज होत असतात. आणि हे टॉक्झिन्स आपल्या टिश्यूजला, ऑर्गन्सच्या टिश्यूजला, सेल्सला डॅमेज करायला लागतात. आणि त्या डॅमेजमध्ये हा जो इन्सुलिन रिसेप्टर सिग्नल जो आहे तो डिस्टर्ब व्हायला लागतो, तो डिस्ट्रॉय व्हायला लागतो. आणि त्याच्यामुळं इन्सुलिन रेजिस्टन्स डेव्हलप होतो. आणि त्यामुळे आपल्या ब्लड मधले जे शुगर आहेत त्या आपल्या लिव्हरमध्ये, आपल्या मसल्समध्ये, आपल्या फॅट सेल्समध्ये किंवा इतर ऑर्गन्समध्ये सफिशियंटली प्रॉपरली पोहोचू शकत नाहीत. आणि त्यामुळेच आपल्या ब्लड शुगर लेवल वाढत जातात. त्यासाठी आपलं सगळ्यात महत्वाचं जे इथून पुढे काम असेल, ज्यांना डायबिटीस डेव्हलप झाला आहे, नवीन डायबिटीस डिटेक्ट झालेला आहे, त्या लोकांनी इन्सुलिन रेजिस्टन्स जो डेव्हलप झालेला आहे तो ठीक कसा करायचा हे जाणून घेणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी मी बरेचसे व्हिडिओज बनवले, तुम्ही सगळे ते व्हिडिओज रिवाइज करू शकता, ते बघू शकता. त्याच्यातून तुमचं डेफिनेटली नॉलेज वाढेल त्यात आणि तुमचा इन्सुलिन रेजिस्टन्स कमी करायला आणि त्याच्यातून तुमचा डायबिटीस ठीक करायला, तुमचा डायबिटीस रिव्हर्स करायला डेफिनेटली